नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्यावेळी या माझ्या केशर बागेत मोर सुरुवातीची स्टेज होती। हा माझा सिन्नरमधील 5 बिघे केशर आंबा बाग आहे। आता आपण बघतोय की याच्यावर थोडीफार कैरी सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खरं मेहनतीला फळ येणं म्हणतो ते आता कुठेतरी दिसायला लागलंय की छोटं छोटं या ठिकाणी या मोहराला आंब्याचं रूपांतर होण्याला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी कैरी दिसायला लागलेली आहे आपल्याला आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं या ठिकाणी खत व्यवस्थापन आम्ही करतोय। आता खत द्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपण ट्रॅक्टर ड्रिपद्वारे आपण खत देणार आहे। 5 बिघे बाग आणि प्रत्येक झाडाला मोहर येणं हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। जर निसर्गानं साथ दिली तर भरघोस असं उत्पन्न यावर्षी आमचा घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि सेंद्रिय पद्धतीनं या ठिकाणी हा आंबा तयार करून आपल्याला तो नक्कीच सेंद्रिय आंबा परत या वर्षी आपल्याला खायला मिळेल। मी शहरामध्ये सामाजिक नगरसेवक म्हणून काम करत असताना शेतीलाही थोडाफार वेळ देणं गरजेचं असतं आणि आपण बघतोय की अतिशय सुंदर अशी या ठिकाणी फुललेली ही बाग आहे। आपण हा बघतोय केशर बागेमध्ये दशरी जातीचे काही आंबे, काही राजापुरी जातीचे आंबे ते परागीकरणासाठी गरजेचे असतात, ते आपण लावलेले आणि आपणही आपल्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत असं चांगल्या प्रकारची शेती आपण केली पाहिजे आणि शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण की शेती ही थोडंफार लक्ष दिलं तर आपल्याला उत्पन्नही चांगलं देते। या वर्षीच्या या बागेतून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आम्हाला यावर्षी आहे आणि ती नक्कीच निसर्गाने साथ दिली तर मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। अनेक याला रोग असतात। आता काल परवा बघितलं आपण ढगाळ वातावरण होतं। या अशा वातावरणामध्ये आपण बघतो की मोहराच्या याच्यात बुरशी येण्याचा जास्त संभव असतो आणि त्याच्या अनुषंगानं काही फवारण्या करणं गरजेचं राहतं। पाठीमागं आम्ही काही जैविक फवारण्या घेतल्या, आता उद्या एक फवारणी आहे। सुंदर अशी बाग फुललेली आहे। आपणही आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करा जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल। धन्यवाद।